ताईसाहेब, या सगुणाबाई साहेब. काय हो? होळीचा अंगारा आला राणीवसात, म्हणलं तुम्हाला लावावा. होळी पण होळी झाली. मावळ मुलखातील खेळगडी तर होळी खेळलेच, पण शंभूराजेंनीही डोळ्यांचे पारणे फेडले. खरी होळी ही आज आहे. आज आज खरा होळीचा खेळ रंगणार बापलेकात. हेच आम्हाला पटले नाही. महाराजांबरोबर कसे खेळतात तलवार? अहो, असेल त्यांच्या मनात काही. आणि महाराजही लगेच होकार देतात. अहो, हीच तर जगराहाटी आहे. लेकराला बघून बापाचं काळीज विरघळतोच हो. आणि त्यात शंभूराजांनी एवढा पराक्रम केलाय. ताईसाहेब, आमच्या मनात आहे दोघांचा खेळ बघायचं. अहो, तो काय लुटूपुटूचा खेळ आहे का? बघायचंय काय? सुंदरी, सुंदरी, आले आले. जी राणी साहब. हे घे दागिने, जामदार खात्यात जमा करून ये. जी. पण राणी साहब, मला बी घेऊन चला की सोबत. मला बी बघू तरी दे कोण कोणाला हरवता येते. नाही म्हणजे गंमत आपली. ताईसाहेब, खरं सांगू का, बापाला नेहमी वाटतं आपल्या लेकरानं आपल्याला हरवावं. त्यातच त्याचं जिंकणं असतं. लाखातलं बोलला. आलेच. शिवबा, कसला विचार करताय? आम्ही तलवार खेळायला सांगितले, आवडलं नाही का? साहेब, शंभूराजे आता मोठे झालेत. या सगळ्या गोष्टींचं कुतूहल हे त्यांना आता वाटणारच. खेळाबद्दल, घोड्याबद्दल, युद्धांबद्दल आता त्यांची हीच भूमिका असेल. खरंय. आम्हासही नेहमी वाटायचं आबासाहेबांबरोबर बसावा, त्यांच्या बरोबरीनं घोडा फेकावा, तलवार चालवावी. पण आम्हास ते भाग्य कधी लाभलंच नाही. वडील असूनही वडिलांचा सहवास कधी मिळालाच नाही. मग आता असं वाटतं शंभूराजांना तो सहवास का मिळू नये. शिवबा, शंभूराजे मोठ्या जिद्दीचे आहेत. त्यांच्याशी नीट खेळा. खरं तर शिवरुद्राचाच खेळ आहे हा. साहेब, आम्ही देखील अधीर झालो आहोत त्यांच्या बरोबर खेळायला. हो, पण जरा जपून. तलवारीस धार असेल ना? पण साहेब, मांजरी जेव्हा आपल्या पिलांना तिच्या दातात उचलून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवते, तेव्हा पिलांना तिचे दात लागत नाही. हो, पण पिलांच्या नखाचा ओरखडा मांजरीस होऊ शकतो ना? मातोश्री, ही पहा आमची तलवार. आवडली? थांबा. आणि ही ढाल, हिच्यावर आम्ही आमच्या आबासाहेबांचा वार अडवणार. आहे ना मज्जा? खरं तर आबासाहेब हो म्हणतील असं आम्हास वाटलं नव्हतं. खूप कामं असतात ना त्यांच्या मागे. आमच्यामुळे त्यांच्या कामात खंड पडू नये म्हणून आम्ही त्यास कित्येकदा लांबूनच बघतो. आणि काल काल खुश होते आम्हावर, कडे देत होते मानाचे. पण आम्ही म्हटलं खेळायचं. झाले तयार. मातोश्री, आमचा खेळ बघायला या.
गोमाजी बाबा झाली का तयारी? वय झाली झाली. या काय तलवारीच घेऊन निघालो या. खऱ्या आहेत? अगं मला येडा खोळा समजतीस वय. हा अगं खोट्या खोट्या तलवारी घेऊन चाललो या. आता म्हणावं खेळा काय खेळायचे ती बापल्या कसनी. नाही लेकरून हान हाय. वय लहानच आहे ती पर जीत जीत लय मोठी आहे. अहो म्हणूनच काळजी वाटते ना हो. बघू तलवारी. अगं अक्का मला ठाव आहे बघ. अगं तू माझी विचारपूस करायला नाही आलीस. तुला ना ह्या तलवारी बघायच्या होत्या. तुम्ही मन कवडा आहेस ना गोमादा. पर माझं काय चुकलं? अगं तुझं काय बी चुकलं नाही बघ. हा पर आता पुढच्या वेळेला ना घारीच्या जन्माला येतो. हा तेव्हा का? अगं एवढी नजर ठेवतीयस अक्का. तुझ्या मनात बी तेच, तुझ्या ध्यानात बी तेच, तुझ्या जीवात बी तेच. शंभूराजे शंभूराजे. चल जातो. हा नाही तर महाराज येऊन थांबत्याल. हा जी. राजा तुम्ही आला बी होय. हो गोमाजी बाबा. मी अभि तलवारी घेऊन आलोय बघा. तुम्हाला जी पसंत आहे ना ती घ्या आणि खेळा काय खेळायचं तेवढं. लाकडी तलवार? हलक्या बी आहे ती आणि धार बी नाही त्यासनी. आम्ही खेळणार तर खऱ्या तलवारीने. आता तुम्हाला कशाला पाहिजे खरी तलवार? लुटूपुटू लढाई खेळायची असती तर आबासाहेब कशाला? आमचे सवंगडी नाहीत का? आम्ही खेळणार तर पोलादी पात्याने. गोमाजी बाबा आपण बाजूला व्हावे. शंभूराजे हातातून शस्त्र खाली पडणं हा त्या योद्ध्यापेक्षा शस्त्राचा अपमान असतो. पुन्हा शस्त्र खाली पडून देऊ नका. जी आबासाहेब. आम्ही वार करतो पण आपण अचूकपणे अडवता. शंभूबाळा तुमचा वार आम्हाला दिसतो तुमच्या डोळ्यात. म्हणजे अंगावर येणारा वार योद्ध्याच्या नेहमी डोळ्यात प्रथम दिसतो. झालं समाधान? नाही, अजून खूप खेळावं असं वाटतं. झालं समाधान? अजून खूप खेळावं असं वाटतंय.
चला शंभूराजे, बास आता. आणखी एक डाव. शंभूराजे, शंभूराजे, शंभूराजे. बाई, राहू दे आता ती तलवारबाजी. केवढा लागलाय. शंभूराजे, फार लागलं तर नाही ना? किती जोराचा वार केलात, लक्षच नव्हतं मुळी तुमचं. अरे माझं वासरू. गोमज बाबा, राजवैद्यानं बोलवून घ्या. आता राहू दे तो खेळ. रणांगणात असल्यासारखी तलवारबाजी केलीत. समोर लहान मूल आहे तर आपण लहान होऊन खेळायचं ते नाही. गोंधळ घालू नका हो, थोडंसंच खरचटलंय. थोडस महाराज, हे थोडस आहे. केवढं लागलंय. हो, पण त्यात आमचा काहीच दोष नाही. पण शंभू बाळांना तर लागलं ना. धाराऊ, लवकर आणा. हळद लावते. आता बसल म्हणजे मग जखमची गळणार नाही. आता खेळ पुरे. आणखी एक डाव खेळणार आम्ही. पास, खेळ बंद. आबा, एक डाव शेवटचा. ठीक. शेवटचा डाव. हर हर महादेव. हर हर महादेव. आतापर्यंत मर्दासारखे खेळलात. शाबास तुमची, शाबास. आता शेवटचा डाव. आणि शेवटचा डाव हा असा असेल. आम्ही कालच धगधगत्या होळीला साक्षी ठेवून तुम्हाला म्हणालो होतो, अग्नीशी झुंजल्याशिवाय पोलाद खुलत नाही आणि आव्हानास ललकारल्याशिवाय मर्द खुलत नाही. आबा, आपण काढाल पेटत्या होळीतून नारळ बाहेर. पेटत्या होळीतून नारळ बाहेर काढायचा? आम्ही काढू, पण त्यासाठी आम्हाला तुमच्यासारखं ठेणगीच्या घोड्यावर स्वार व्हावं लागेल. पेटत्या ज्वाळेचा लगाम हाती पकडून निखाऱ्याच टाच द्यावी लागेल. देऊ, होळी आहे ही. 1,00,000 शेणकुट्यांच्या तिथे नारळ आहे. आता तो बाहेर काढायचा हे नक्की. मग ठरलं? ठरलं. शास्ते खान गाफील आहे. तो जनानखान्यासह आरामात रमजान साजरा करतोय. त्यात रात्र अंधारी. आपण धडाडीच्या लोकांसह लाल महालात जाऊन तो नारळ बाहेर काढायचा. म्हणजेच शास्त्रखानाचं डोकं सफा उडवण्याचा आमचा विचार आहे. आपण फक्त आज्ञा करावी महाराज. आम्ही जी जबाबदारी देऊ ती हुशारीनं पार पाडायची. जी. बाजीजिदे कोंढाणा मार्गे जाऊन या इथे नदीपलीकडे आमच्यासाठी घोडा घेऊन उभे राहतील. नेताजीराव, या इथे कात्रजला तुम्ही बैलाच्या शिंगांना आणि झाडांना पोट देवट्या बांधून तयारीत राहा. इशारतीचा करणा ऐकू येताच पोट देवट्यांना आग लावून बैलांना इथे कात्रजच्या दिशेनं पळवायचं.
म्हणजे खानाची फौज या दिशेनं पळेल. कात्रजचा घाट तुम्ही दाखवायचा. दादाजी आणि चिमणाजी देशपांडे यांनी कोंढाणा मार्गे येऊन इथे दबा धरून बसायचा. तानाजीराव लग्नाचा वऱ्हाड घेऊन अगोदरच पोहोचतील. लग्नाची बोलणी सुरू करायची. आमचा निरोप येईल तेव्हा ठरल्याप्रमाणे या इथे येऊन त्यांनी आम्हाला भेटायचं. जी. कोणा शंका, कसलं भय? महाराज, तुम्ही सोबत असताना आम्हास भय नाही. शाबास. अव राज, मराठी गडी आता भय तंबाखूत मिसळून मळवून मोठ्या चवीनं खातोय आणि लांबवर त्याची पिचकारी बी मारतोय. त्यात एक दोन यवन तरफडत सहज जीवानीची जात्यात. तर बळीवंतांनो, परवा पहाटेच्या आत शास्ता खान धडाशिवाय नुसत्या डोक्यानिशी राजगडावर येणार हे हमखास. जी. एकही चूक होऊ देऊ नका. हलगर्जीपणा चालणार नाही. प्रत्येक वेळी जीव धोक्यात घातलाच पाहिजे का शिवबा? हो साहेब, पण आम्ही साखर पेरणी चालणारच नाही. तुम्हाला अजून खूप दिव्य करायचंय. मराठेशाहीचे सिंहासन उभे करायचे. मग अशी जोखीम का घेता? काही बरे वाईट झाले म्हणजे? हो साहेब, आपण म्हणता ते खरेच, पण पन्हाळगडात लाख फौजेच्या वेढ्यात सापडलात. गनिबांच्या खुशीला कोंब फुटले. इकडे आमचे आतडे पिळवटून गेले. राणी वसाने अन्न त्यागले. किती सायास करावे लागले. आणि आताही स्वतः लाखाच्या फौजेत शिरताय, तेही निवडक लोकांनिशी. हो साहेब, या मराठी मातीच्या न्याय हक्कासाठी आमचा जीव मातीमोल झाला तरी आम्हाला दुःख नाही त्याचं. आणि आम्हाला खात्री आहे आम्ही फतेह होऊ याची. आबा, तुम्ही शाहिस्ते खानाचं डोकं आणणार ना? होय, खात्रीनं. मग आणाच. तो अफजल खान दिंडी दरवाजात एकटाच असतो. तेवढीच त्या मस्तकाला या मस्तकाची सोबत. आम्ही त्याचं मुंडकच आणू, पण मुंडकं आणेपर्यंत सगळी खबर बंद मुठीत. गुप्तता. शाबास. तसे पक्के मनात ठेवतील, कोणाला सांगणार नाहीत. हो साहेब, येतो आम्ही. रमजानचा 6वा चंद्र आज, त्याच्या साक्षीनं हे पुण्य काम करतोय. तुमच्यावर आमचा भरोसा आहेच, पण सदैव हुशारीने राहा. आपण गडावर सुखरूप येईपर्यंत आमच्या हृदयातून वेदना ठिपकत राहील याचं भान असू द्या. या 3 वर्षांचा पुरेपूर हिशोब आजच घेतला जाईल त्या खानाकडून. त्या खानानं आमच्या रयतेस खूप छळ, अन्याय, अत्याचारानं मुळामुठा गोठून गेली. अहो साहेब, ज्या लाल महालात आपण सडा रांगोळी काढलीत, तिथे तो शास्ता खान गोरगरिबांच्या रक्ताचं शिंपण करतोय. आपला जिथे पवित्र निवास, तिथे ती भयानक हवस तिढा घालून बसली. बस, आज सगळे हिशोब चुकते होणार. अहो साहेब, आम्हास आशीर्वाद द्या. घ्या झडप. आमचे आशीर्वाद आहेतच. आबा,